अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा युद्ध पेटलं। अमेरिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी इराणवरती हल्ले, हॉर्मुझमध्ये व्यापारी टँकर उडवलाय। अमेरिकेचं नौदल अजूनही हॉर्मुझमध्ये हल्ल्यांचे व्हिडिओ अमेरिकन नौदलाकडून जारी। इराणी हल्ल्यांना प्रत्युत्तर देत असल्याचा अमेरिकेचा दावा। युद्ध पुन्हा पेटल्यानं कच्च्या तेलाच्या दरांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता। सध्या अमेरिकेमध्ये कच्चं तेल $69 प्रति बॅरलवरती आहे, तर उद्या बाजार उघडताच दरांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानकडून जिओ टीव्हीवरती 15 दिवसांची बंदी, कट्टरपंथीयांच्या दबावामुळे सरकारचा निर्णय। सफर ए इश्क कार्यक्रमामध्ये धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार। लष्कर ए तोयबाच्या हाफिज सईदच्या तक्रारीनंतर ही कारवाई। विनाशकारी भूकंपानंतर भारताकडून व्हेनेझुएलाला मदतीचा हात। भारतीय एअरफोर्सची 2 C-17 विमानं मदतीचं साहित्य घेऊन रवाना। दिल्लीत काल उष्णतेचा अक्षरशः कहर, प्रत्यक्षात तापमान 48.2 अंश सेल्सिअस, पण भास होतोय 51.3 अंश सेल्सिअसचा। 10 जून आणि 28 मे रोजी देखील अशाच तापमानाची नोंद झाली आहे। दिल्लीमध्ये सध्या सामान्य तापमानापेक्षा 3 डिग्री जास्त तापमान आहे। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पेट्रोल पंपावरती पैसे न देताच ग्राहक फरार। स्कॉर्पिओमध्ये 6,000चं डिझेल भरलं, पैसे देण्याची वेळ आल्यावरती काढता पाय घेतला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील लोहगडावर पोलीस क्राईम सीनचं रिक्रिएशन। केतन अग्रवालची हत्या कशी झाली याचा सीन रिक्रिएट। लोणावळा पोलिसांनी आरोपी सिया आणि चेतनला लोहगडावरती येऊन हे रिक्रिएशन केलंय। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोणावळा पोलिसांनी चेतन चौधरीची बाईक जप्त केली। याच बाईकने चेतन चौधरी पुण्याहून लोहगडमध्ये आला होता। पोलिसांनी आरोपी चेतन चौधरीचा हेडफोन आणि कपडेही जप्त केलेत। 18 जूनला चेतन चौधरीने घातलेल्या कपड्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे। सियाच्या आईवडिलांची लोणावळा पोलिसांनी केली 11.5 तास चौकशी। सियाच्या कुटुंबियांना पोलिसांनी अनेक सवाल विचारले। केतन अग्रवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी लोणावळ्यात कॅन्डल मार्च। या कॅन्डल मार्चमध्ये केतनचे आई-वडील सहभागी। केतनला दरीत ढकलताना ज्यांनी पाहिलं त्यांनी पुढे यावं, केतनच्या पालकांचं आवाहन। बीडमधील विलास घुले हत्येप्रकरणी घुले कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाडनं हत्येचा कट रचल्याचा कुटुंबियांचा आरोप। धमकी येत असल्यानं संरक्षण देण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी। विलास घुले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलगा सौरव सोनावणेची एसआयटीकडून चौकशी। तब्बल 4 तास एसआयटीकडून सौरवची चौकशी झाली आहे। प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। 20 जूनला केजच्या टाकळीमध्ये विलासची हत्या झाली होती। भिवंडी तालुक्यामधल्या निंबवली गावाच्या हद्दीत टायर गोदामाला आग। 7 ते 8 गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक। या आगीमध्ये टायर गोदाम, लाकडाचे गोदाम आणि प्लास्टिक गोदाम जळून खाक झालंय। आगीचं कारण अस्पष्ट आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। भिवंडी तालुक्यातल्या येवई गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या लाकडाच्या वखारीलाही भीषण आग। या आगीमध्ये लाकडाची संपूर्ण वखार जळून खाक। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आता यश आलंय। मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये मोहरम दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचं समोर। फैयाज निसार प्रेमजी नावाच्या व्यक्तीनं 4 जणांना पेनकिलरच्या गोळ्या दिल्या। 4 पैकी एका जणाची प्रकृती बिघडलेली असून त्याच्यावरती सध्या उपचार सुरू असून आरोपीकडून 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्या। कॅप्सूल तिथे वाटप करत होता आणि कुठली परवानगी न घेता तो वाटप करत होता, म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जे साठा होता ते जप्त केला। हे सगळी कॅप्सूल्समध्ये 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड भरून लोकांना वाटप करण्याच्या जे साजिश होती ती केली होती। परंतु मुंबई पोलिसांची सतर्कतामुळे हे खूप मोठे जे त्रासदी आहे, ही खूप मोठी जे दुर्घटना आहे, हे टाळण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।